राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानं शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी महाविद्यालयांच्या मान्यतेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय। विद्यापीठानं जाहीर केलेल्या यादीत नागपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यातील एकूण 51 संलग्नित महाविद्यालयांना फ्रीज करण्यात आलं असून या वर्षात त्यांना शैक्षणिक कामकाजाची परवानगी मिळणार नाही। विद्यापीठ प्रशासनानुसार शैक्षणिक ऑडिट 2025-26 नंतर 18 महाविद्यालय अनावश्यक शैक्षणिक निकष पूर्ण करू शकली नाही, तर 33 महाविद्यालयांनी ऑडिटसाठी आवश्यक प्रस्तावच सादर केले नाही। त्यामुळे संबंधित महाविद्यालयांची मान्यता तात्पुरती रोखण्यात आली आहे। फ्रीज करण्यात आलेल्या महाविद्यालयांपैकी 18 महाविद्यालय योग्यतेच्या अभावामुळे फ्रीज करण्यात आली आहे। यामध्ये नागपूर जिल्ह्यातील 7, भंडारा जिल्ह्यातील 5, गोंदिया जिल्ह्यातील 5 आणि वर्धा जिल्ह्यातल्या एका महाविद्यालयाचा समावेश आहे। दरम्यान 2025-26 च्या शैक्षणिक लेखापरीक्षणासाठी प्रस्ताव सादर न करणाऱ्या 33 महाविद्यालयांमध्ये नागपूर जिल्ह्यातील 22, भंडाऱ्यातील 3, गोंदियातील 3 आणि वर्धा जिल्ह्यातील 5 महाविद्यालय आहे। चारही जिल्ह्यांपैकी नागपूर जिल्ह्यातील सर्वाधिक 29 महाविद्यालय फ्रीज करण्यात आली आहे। दरम्यान विद्यापीठानं शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी 4 जिल्ह्यातील एकूण 407 महाविद्यालयांना मान्यता दिली आहे। याशिवाय 20 महाविद्यालयांना स्थायी मान्यता असल्याची माहितीही विद्यापीठानं दिली आहे।